कारळ आहे त्याची आपण चटणी करणार आहोत. ह्याला तिळही म्हटलं जातं. त्यासाठी खोबरं घेतलंय, थोडं लसूण घेतलाय निवडून, मिरची पावडर, थोडंसं 1 चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ. कारळे छान भाजून घेणार आहोत. हे 3-4 मिनिटं भाजायला लागतात. त्यामध्ये आपण थोडं जिरं पण घालणार आहोत आणि हेही त्याबरोबर छान भाजून घेणार आहोत. आणि छान असा तडतडण्याचा आवाज आला की आपलं हे तीळ छानसे भाजून झाले आहे. आपण हे गॅस बंद करूया आणि दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊया. तीळ भाजले आता ताटामध्ये काढून घेणार आहोत. खोबऱ्याला आपल्या कलर यायला लागला की आपण लसूण पण घालणार आहोत. तो पण आपण फोडावे, मस्त परतून घेऊया दोन्ही. आणि लसूण थोडासा परतून झाला आहे तोही काढून घेऊया आपण. तीळ आणि खोबरं लसूण आपण घालून घेणार आहोत. ही पावडर तुमच्या आवडीनुसार मीठ घालूया. हे मिक्सरवर फिरून घेऊया. असे करून कारळ्याची चटणी तयार झाली आहे.